नमस्कार, मी शिवाजीराव आवळे, बंडखोर सेना तथा बंडखोर मीडिया ग्रुपचा अध्यक्ष. मला आत्ताच पोलीस स्टेशनमधून फोन आला की या ठिकाणी विरोधी युवक क्रांती आघाडीच्या ज्या काही प्रवक्ता आहेत अश्विनी मोरे उर्फ चव्हाण यांनी तुमच्याबद्दल एक NC दाखल केलेली आहे आणि माझ्याबरोबर आमचे यादव पॅनल आघाडीचे कार्यकर्ते संकेत मुखोटे यांच्यावर एक NC दाखल केलेली आहे. तर मी या ठिकाणी येऊन बघितलं तर त्यांनी काहीतरी झेरॉक्स आणि स्क्रीनशॉट मारून दिलेले आहेत. आता त्याच्यामध्ये जे काही त्या बोला लागलेले आहेत त्याच्याबद्दलचा स्क्रीनशॉट आहे आणि किंवा त्याच्याबद्दल टाकलेल्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट आहे. आता याच्यातून हे सिद्ध होत नाही की त्यांच्याबद्दल कोणतरी वाईट बोलले. दुसरी गोष्ट अशी आहे, 2022 साली मी आमच्या नेत्या आदरणीय विद्याताई पोळ यांच्याबद्दल वाढदिवसाच्या निमित्ताने एक वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेमध्ये वैष्णवी मोरे यांनी भाग घेतला होता आणि त्यांनी ताईंच्याबद्दल एक चांगली भूमिका मांडली होती आणि ती चांगली मांडलेली भूमिका आता कुणीतरी डाउनलोड करून व्हॉट्सअपवर टाकली असेल, इंस्टाग्रामवर टाकली असेल किंवा आणि कुठे टाकली असेल मला माहिती नाही, परंतु ती टाकली म्हणून 2022च्या व्हिडिओ आम्ही स्पर्धा आयोजित केली होती म्हणून माझ्यावर NC दाखल करणं हे अत्यंत चुकीचं आहे. खरं वास्तविक वैष्णवी मोरे या एका पक्षाच्या प्रवक्त्या आहेत. त्यांनी तसं म्हणतात मी पक्षाची प्रवक्ते आहे. आता प्रवक्त्यांनी अनेक भाषणं केलेली असतात, अनेक ठिकाणी बाईट दिलेल्या असतात. त्या जर कुणी कुठं जर पुन्हा डाउनलोड करून टाकल्या म्हणजे काय त्यांची बदनामी झाली का किंवा म्हणजे काय त्यांच्यावर अन्याय झाला का? ती काय केलंय ते तुम्ही बघायला पाहिजे ना. आणि जर तुम्हाला एवढ्या जर गोष्टी सोसत नसेल तर तुम्ही ते राजीनामा द्या. आता ह्यात तुम्ही उतरलाय म्हटल्यावर कोण काय बोलणार आणि काय बोलणार, आम्हाला बी कोणतं काहीतरी बोलत असते. पण या ठिकाणी मी नम्रपणानं सांगतो, मुखोटे साहेबांसारख्या एका सभ्य व्यक्तीला त्यांनी फोन केला आणि फालतूपणा करायचं नाही, असं काय करायचं नाही, तसं काय. आता महिला आहेत, आमच्या नेत्या सुद्धा महिला आहेत, विरोधी आघाडीच्या नेत्या सुद्धा महिला आहेत. आम्ही महिलांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे आणि आमच्या नेत्यांनी सांगितले की महिलांचा आदरच करा आणि आम्ही करतोय आणि म्हणून आम्ही आतापर्यंत शांत आहे. मात्र याचा अर्थ वैष्णवी मोरे चव्हाण यांनी संकेत मुखोटे साहेबांच्यावर केस करावी, माझ्यावर उठून केस करावी हे चुकीचं आहे, हे बरोबर नाही. आणि युवक क्रांती आघाडीला आता समोर पराभव दिसालाय म्हणून तिन्ही बायका पुढे करून केस करणं हे त्याच्यापेक्षा अत्यंत चुकीचं आहे. आम्ही कुणाच्या नादाला लागत नाही आणि आमच्या नादाला लागलं तर कोण त्याला सोडत नाही, हा आमचा इतिहास आहे. आणि आम्ही आतापर्यंत कुणावरही टीका न करता चांगल्या पद्धतीनं प्रचार केलेला आहे, त्याचा प्रसार चालू आहे. याचा गैरअर्थ कुणी काढू नये. विरोधकांच्या बद्दल बोलण्यासारखं आमच्याकडे भरपूर आहे, पण आमच्या नेत्यांनी आम्हाला आदेश दिला आहे की कुठलीही टीका टिप्पणी करू नका, आम्ही ती करणार नाही. मात्र विरोधकांनी संयमानं घ्यावं, अशा पद्धतीने खोट्या केसेस घालू नयेत आणि चांगलं असलेलं वातावरण बिघडू नये अशा पद्धतीची विनंती या ठिकाणी विरोधकांना आहे. आणि मी एवढंच सांगतो की राजकारण 8 दिवसाचा होऊन जाईल, परंतु तुम्ही जर काही चुकीच्या पद्धतीने करत असाल तर अजून 2-3 दिवस शिल्लक आहे. आम्हाला सुद्धा तुमचा भांडाफोड करता येतोय आणि या 3 दिवसात तो आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. कारण आतापर्यंत केलो होतो, केला नव्हता, पण तुम्ही आम्हाला डिवचलाय म्हटल्यावर आता ते 100% करणार. यादव पॅनलचा